मागल्या वेळी आपण प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड स्टार्ट केलं होतं. प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइडमध्ये 2 मेथड आपण बघितल्या होत्या. फ्रॉम डायरेक्ट हॅल्युजिनेशन पासूनची मेथड, देन नेक्स्ट आहे ते फ्रॉम अल्किन, ही एक मेथड आपण पाहिली होती. आज आपण बघणार आहे ते कोणापासून बघणार आहे तर फ्रॉम अल्कोहोल पासून काय करायचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे अल्काइल हॅलाइडचं. हे प्रिपरेशन करत असताना महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. अल्कोहोल हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? OH हा फंक्शनल ग्रुप आहे. अल्कोहोलमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? OH हा फंक्शनल ग्रुप आहे. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला कसा लिहिला जातो? R म्हणजेच कोण? अल्काइल ग्रुप आहे. OH म्हणजेच कोण? तर अल्कोहोल ग्रुप आहे. आणि ROH वरती ज्यावेळी तुम्ही HX म्हणजेच काय हायड्रोजन हॅलाइडचा अटॅक करता त्यावेळी तुम्हाला अल्काइल हॅलाइड मिळतं. ठीक आहे. मग HX कोणते आहेत? तर HX आहेत तो HF आहे. ठीक आहे. HF म्हणजेच कोण? हायड्रोफ्लोराइड ॲसिड, देन HCl, हायड्रोक्लोराइड ॲसिड, हायड्रोब्रोमाइड ॲसिड आणि हायड्रोआयोडाइड ॲसिड. हे काय तर 4 प्रकारचे हायड्रोजन हॅलाइड्स तुमच्याकडे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता हे 4 हायड्रोजन हॅलाइड्स आहेत तर यांच्या केसमध्ये बघा HF आहे. ठीक आहे. देन कोण आहे? HCl आहे. देन कोण आहे? HBr आहे. देन कोण आहे? H आहे. ठीक आहे. हे 4 हायड्रोजन फ्लोराइड्स तुम्हाला बघायला मिळतात किंवा हायड्रोजन हॅलाइड्स बघायला मिळतात असं आपण म्हणू. हायड्रोजन हॅलाइड्स आहेत तर ह्यांच्या सगळ्यांच्यामध्ये पहिली गोष्ट काय तर रिॲक्टिव्हिटी समजून घेतली पाहिजे तुम्हाला. रिॲक्टिव्हिटी काय आहे? ठीक आहे. HF, HCl, HBr आणि HI यांच्यामध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण आहे आणि लेस रिॲक्टिव्ह कोण आहे हे बघितलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही काय करू शकता तर त्याचा अटॅक आहे तो अल्कोहोलवरती करू शकता. बघा आता आपण एक गोष्ट शिकलोय पिरियडिक टेबलमध्ये, यांची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर आपण पहिल्यांदा बघणार आहे. ठीक आहे. काय लिहितो मी इथं? रिॲक्टिव्हिटी. ठीक आहे. काय लिहितोय बघा? रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हायड्रोजन हॅलाइड म्हणा. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी बघतोय. HF, HCl, HBr आणि HI यांच्यामध्ये सर्वात रिॲक्टिव्ह कोण आहे हे बघणार आहे. आपण पिरियडिक टेबलमध्ये एक गोष्ट बघितलेली आहे. पिरियडिक टेबलमध्ये हॅलोजन्स आहेत ते कुठं? ग्रुप 17मध्ये सापडतात. आता ग्रुप 17मध्ये काय आहे बघा तर ग्रुप 17मध्ये सगळ्यात वरचा एलिमेंट, टॉपचा एलिमेंट आहे तो फ्लोरीन आहे. त्याच्यानंतर क्लोरीन आहे. त्याच्यानंतर कोण आहे? ब्रोमीन आहे. आणि लास्टली कोण आहे तर आयोडीन आहे. ठीक आहे. असे 4 एलिमेंट आहेत. आता जसं तुम्ही टॉप टू द बॉटम जाता, ठीक आहे, टॉप टू द बॉटम म्हणजेच कोण? फ्लोरीनकडून तुम्ही कोणाकडे जाता? आयोडीनकडे जाता. आयोडीनकडे गेल्यानंतर साईज आहे ती काय होते बघा तर फ्लोरीनची साईज सर्वात कमी असते, क्लोरीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी, ब्रोमीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी आणि आयोडीनची साईज आहे ती काय होते तर त्याच्यापेक्षा मोठी असते. आता साईज आहे ती काय झाली? ॲटमची इन्क्रीज होत गेली. फ्लोरीनची साईज सर्वात लहान होते, क्लोरीनची साईज आहे ती कोणती आहे? त्याच्यापेक्षा मोठी आहे, ब्रोमीनची साईज आहे ती त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि आयोडीनची साईज आहे ती त्याच्यापेक्षा मोठी आहे. मग काय होतं बघा तर यांच्या केसमध्ये हे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इथं काय करणार आहेत तर हायड्रोजन बरोबर बॉन्ड करणार आहेत. सिम्पली बघा फ्लोरीनची साईज लहान आहे आणि त्याचबरोबर हायड्रोजनची ही साईज आहे तर यांच्या दोघांच्या मधला हा बॉन्ड आहे असं समजू आपण. ठीक आहे. क्लोरीनची साईज ही फ्लोरीनपेक्षा मोठी आहे. ठीक आहे. आणि ह्या हायड्रोजनची साईज हा काय यांच्या दोघांच्या मधला बॉन्ड असं समजू. ब्रोमीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी आहे. ठीक आहे. देन काय हायड्रोजन आहे. ठीक आहे. हा बॉन्ड आहे असं समजू आपण. आयोडीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि कोण आहे? हायड्रोजन आहे तर हा बॉन्ड आहे असं समजू आपण. ठीक आहे. तर यांच्या केसमध्ये बघा तुम्ही, ठीक आहे, यांच्या केसमध्ये बघा जसं तुम्ही HF, HCl, HBr आणि HI कडे जाता तसं बॉन्ड लेंथ आहे ती काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे. इथं बघा बॉन्ड कसं आहे? लेस आहे. ठीक आहे. लहान आहे. इथं बॉन्ड लेंथ काय झाली? इन्क्रीज झाली. इथं बॉन्ड लेंथ काय झाली? त्याच्यापेक्षा इन्क्रीज झाली. इथं बॉन्ड लेंथ आहे ती काय झाली? त्याच्यापेक्षा इन्क्रीज झाली. बॉन्ड लेंथ्स आहेत त्या काय होत जात आहेत तर वाढत जात आहेत. ठीक आहे. आता बॉन्ड लेंथ वाढत गेल्यामुळं काय होतं तर बघा एक सिंपल गोष्ट आहे. बॉन्ड लेंथ इथं मी लिहितोय, बॉन्ड लेंथ आहे ती काय झाली तर इन्क्रीज होत गेली तुम्ही इकडे गेल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे तर बॉन्ड स्ट्रेंथ. ठीक आहे. स्ट्रेंथच्या बाबतीत विचार करू. ठीक आहे. स्ट्रेंथ आहे ती काय असते बघा, स्ट्रेंथ आहे ती बॉन्ड लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ठीक आहे. म्हणजेच काय जर स्ट्रेंथ बॉन्ड लेंथ इकडे वाढत गेली असेल तर इकडे स्ट्रेंथ आहे ती काय होणार आहे? कमी होणार आहे. बॉन्ड स्ट्रेंथ ही काय बघा बॉन्ड स्ट्रेंथची डायरेक्टली मी इथं ऑर्डर लिहितो. ठीक आहे. बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती HF मध्ये सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती HCl मध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे. HF पेक्षा HCl मध्ये बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती कमी आहे. त्याने HBr मध्ये HCl पेक्षा कमी आहे आणि HI मध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे. ही बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर आहे. आता बघा स्ट्रेंथ HFची सर्वात जास्त आहे, त्याच्यानंतर HClची आहे, त्याच्यानंतर HBrची आहे आणि त्याच्यानंतर HIची आहे. ठीक आहे. आता स्ट्रेंथ सर्वात कमी कोणाची आहे तर HIची आहे.
ठीक आहे. हायड्रोजन आणि आयोडीनमधला बॉन्ड लेंथ ही जास्त असल्यामुळे हा इझिली ब्रेक होऊ शकतो. मग जर हा इझिली ब्रेक होऊ शकतो, ठीक आहे, हा जर इझिली ब्रेक होऊ शकतो, कोण, हायड्रोजन आयोडाईड हा इझिली जर ब्रेक होऊ शकतो तर हा सर्वात जास्त रिएक्टिव्ह आहे. कारण एक सिंपल गोष्ट बघा, जर इझिली ब्रेक होतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी हायड्रोजन आणि आयोडीनमधला बॉन्ड लिहितोय, ठीक आहे. आता हा जर बॉन्ड इझिली ब्रेक होत असेल, यांच्या दोघांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो आयोडीन आहे, ठीक आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, आयोडीन आहे. मग आयोडीन जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होणार आहेत, तर आयोडीनकडे शिफ्ट होणार, ठीक आहे. या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले, आयोडीनकडे शिफ्ट झाले. मग ह्याचं डिसोसिएशन होताना कसं होणार, तर H+ आयन तयार होणार आणि कोणता तयार होणार, I- आयन तयार होणार, ठीक आहे. एक महत्त्वाची गोष्ट इथं काय, बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळं काय, तर बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती कशी आहे, ते याची कमी आहे आणि हा बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक होणार. हा इझिली ब्रेक झाला तर I- आणि H+ असे दोन आयन आहेत ते तयार होणार, हे लक्षात ठेवा. आता हे दोन आयन तयार झाले तर हे दोन आयन काय करतील, तर इझिली येणाऱ्या अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करतील. म्हणजेच अल्कोहोल बरोबरची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असेल ती काय असेल बघा, तर HI आहे तो काय असेल, मोर रिॲक्टिव्ह असेल. त्याच्यानंतर कोण असेल, तर HBr हा त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह असेल. देन कोण असेल, HCl आहे त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह असेल. आणि लास्टली कोण आहे, तर HF आहे तो रिॲक्टिव्ह असेल. पण HF आहे तो काय, तर HF रिॲक्ट व्हेरी व्हायलेंटली, ठीक आहे. HF आहे तो काय करतो, तर व्हायलेंटली रिॲक्ट करतो. व्हायलेंटली रिॲक्ट केल्यामुळे याची रिॲक्शन आपण पकडत नाही, याची रिॲक्शन आपण फारशी करत नाही, हे लक्षात ठेवा. आपण 3 एलिमेंटची रिॲक्शन करतोय, कोणती, HIची करतोय, HBrची करतोय आणि HClची करतोय, ठीक आहे. ह्यांची रिॲक्शन आपण कोणाबरोबर करणार आहे, तर अल्कोहोल बरोबर करणार आहे. कोणाबरोबर करणार, अल्कोहोल. बघा हा पॉईंट समजला आहे का, काय करणार आहे, डिपेंडिंग अपॉन बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथवरती आपण काय काढलेलं आहे, तर रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी आहे ती काय काय आपण डिटरमाइन केलेली आहे. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह HI आहे, त्याच्यानंतर कोण आहे, HBr आणि त्याच्यानंतर कोण आहे, HCl. हे नेचर झालं हायड्रोजन हॅलाइडचं, HXचं, ठीक आहे. हा कोण, यांच्यातला कोण मोर रिॲक्टिव्ह असेल, HXमध्ये कोण मोर रिॲक्टिव्ह असेल हे बघितलं आपण. मोर रिॲक्टिव्ह HI असेल, HBr असेल, देन कोण असेल, HCl असेल. हे नेचर आपण हायड्रोजन हॅलाइडचं बघितलं. पण दुसरं एक नेचर आहे ते म्हणजे कोणतं, तर अल्कोहोलचं, ठीक आहे. दुसरं एक नेचर आहे ते कोणतं, अल्कोहोलचं. हे अल्कोहोलचं नेचर आहे ते बघणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का, हा HX रिॲक्ट होत असताना कोणाबरोबर रिॲक्ट होणार आहे, अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होणार आहे. मग जर अल्कोहोल बरोबर हा रिॲक्ट होत असेल तर ह्या अल्कोहोलचं नेचर बघणं पण महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आता आपण अल्कोहोलचं नेचर बघूया. आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती आहे, अल्कोहोल आहेत ते 3 प्रकारचे असू शकतात, ठीक आहे. अल्कोहोल आहेत ते कोणते, 3 प्रकारचे असू शकतात. पहिला प्रकार आहे तो कोणता आहे बघा, प्रायमरी. दुसरा प्रकार आहे तो कोणता असेल, तर सेकंडरी. आणि तिसरा प्रकार आहे तो कोणता असेल, टर्शरी, ठीक आहे. हा बघा पहिला प्रकार आहे तो कोणता आहे, प्रायमरी, ठीक आहे. पहिला प्रकार आहे तो कोणता, प्रायमरी. दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे, सेकंडरी, ठीक आहे. दुसरा प्रकार कोणता आहे, सेकंडरी. तिसरा प्रकार आहे तो कोणता आहे, टर्शरी, ठीक आहे. तिसरा प्रकार आहे तो कोणता, टर्शरी, ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय असेल बघा, ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, ठीक आहे. अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो कार्बन पुढे जाऊन आणखीन एका कार्बनला अटॅच असेल, ठीक आहे. अशा कार्बनला तुम्ही काय म्हणणार, प्रायमरी, ठीक आहे. राहिलेली याच्या 2 व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करेल, ठीक आहे. सेकंडरी कोणाला म्हणणार तुम्ही, ज्या कार्बनला, हा कार्बन आहे OH ग्रुप अटॅच आहे, ठीक आहे. तो कार्बन पुढे जाऊन आणखीन 2 कार्बनला अटॅच असेल, ठीक आहे. ह्या आणखीन 2 कार्बनला अटॅच आणि राहिलेली व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करेल. देन टर्शरीमध्ये काय, हा कार्बन आहे, ठीक आहे, ज्याला OH अटॅच आहे, तो आणखीन किती कार्बनना अटॅच असेल, 3 कार्बनना अटॅच असेल. इथं आहे CH3 आणि अगेन कोण असेल, CH3, ठीक आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथं हा कार्बन आहे याला अटॅच ऑक्सिजन आहे, हा कार्बन आहे याला अटॅच ऑक्सिजन आहे, हा कार्बन आहे याला अटॅच आहे तो कोण आहे, ऑक्सिजन आहे. हे तिन्ही जे कार्बन आहेत त्या तिन्ही कार्बनना अटॅच कोण आहे, तर ऑक्सिजन आहे. आता हा ऑक्सिजन ब्रेकडाऊन कसा होणार आहे, ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट काय, तर हा बॉन्ड आहे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे. इथं कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे, इथं कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे. बघा आपण रिॲक्शन कुठली बघतोय, ह्या आधी महत्त्वाची एक गोष्ट आहे की बघून घ्या की काय, अल्कोहोल आहे, ठीक आहे. अल्कोहोलपासून आपल्याला तयार काय करायचं आहे, अल्काइल हॅलाइड तयार करायचं आहे, ठीक आहे. अल्काइल हॅलाइड तयार करायचं आहे, हे लक्षात ठेवा. अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड. अल्कोहोल कोण आहे, तर ROH आहे, ठीक आहे. आणि अल्काइल हॅलाइड कोण आहे, RH आहे, ठीक आहे.
ह्याच्यासाठी अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड जर तुम्हाला तयार करायचं आहे तर याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय तर आर आणि ओ एच मधला बॉन्ड आहे तो ब्रेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक करून नवीन बॉन्ड फॉर्म करणं कोणता आर एक्स हा बॉन्ड फॉर्म करणं गरजेचं आहे. आर ओ एच मधला बॉन्ड म्हणजे बेसिकली सी आणि ओ मधला बॉन्ड ब्रेक करणं गरजेचं आहे. देन हा पण बॉन्ड आहे इथं बघा प्रायमरीमध्ये काय करणार तुम्ही सी आणि ओ मधला बॉन्ड ब्रेक करणं गरजेचं आहे. इथं पण सी आणि ओ मधला बॉन्ड ब्रेक करणं गरजेचं आहे. देन इथं पण सी आणि ओ मधला बॉन्ड ब्रेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तिन्ही गोष्टीमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करणं हे काय आहे तर गरजेची गोष्ट आहे. मग कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक कसा होऊ शकतो. ठीक आहे, बेसिक गोष्ट तर ही लक्षात घ्या की कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे तो कसा ब्रेक होऊ शकतो. आता ह्या बॉन्डमध्ये हेट्रोलायटिक क्लिवेज होणार. महत्त्वाची गोष्ट कोणता आहे तर हेट्रोलायटिक क्लिवेज. हेट्रोलायटिक क्लिवेज. ठीक आहे, या बॉन्डमध्ये कोणतं क्लिवेज होणार तर हेट्रोलायटिक क्लिवेज होणार. ठीक आहे, हेट्रोलायटिक क्लिवेज कसं होणार तर बघा कार्बन आहे. ठीक आहे, आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोण आहे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे हा बॉन्ड आहे तो असा ब्रेक होणार आहे. ठीक आहे, ह्या बॉन्डमधले दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कोण जाणार ऑक्सिजन घेऊन जाणार आहे. आणि फायनली तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळेल कार्ब कॅटायन स्पेसिस मिळेल. बघा ह्या बॉन्डमध्ये दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन कोण गेला ऑक्सिजन गेला आणि इथं काय झालं तर तुम्हाला कार्ब कॅटायन स्पेसिस मिळाली. म्हणजे स्पेसिस मिळेल तुम्हाला ही CH देन CH3 आणि देन इथं कोण आहे CH3 आणि इथे येईल पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, सेकंडरी कार्ब कॅटायन मिळेल तुम्हाला. इथं बघा कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील ऑक्सिजनकडे जातील. तुम्हाला काय मिळेल CH3 देन काय CH2 पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, इथं काय प्रायमरी कार्ब कॅटायन इथं काय मिळालं तुम्हाला सेकंडरी कार्ब कॅटायन. आणि याच्या केसमध्ये बघा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये बॉन्ड आहे काय होईल अगेन तर ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन जातील या बॉन्डमधले काय तयार होणार C देन कोण आहे CH3 देन कोण आहे CH3 देन आहे CH3 आणि इथं काय येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे, आता 3 कार्ब कॅटायन तुम्हाला मिळाले. ठीक आहे, हा प्रायमरी आहे हा सेकंडरी आहे आणि हा टर्शरी आहे. ठीक आहे, 3 कार्ब कॅटायन आहेत ते काय तुम्हाला मिळाले. आता बघा एक महत्त्वाची गोष्ट जो कार्ब कॅटायन मोर स्टेबल असेल. ठीक आहे, जो कार्ब कॅटायन काय असेल मोर स्टेबल असेल तो जास्त रिॲक्टिव्ह होईल. ठीक आहे, जो कार्ब कॅटायन मोर स्टेबल असेल तो काय असणार जास्त रिॲक्टिव्ह असणार हे लक्षात ठेवा. आता हा कार्ब कॅटायन कोणता आहे बघा तो अल्कोहोल जास्त रिॲक्टिव्ह असणार असं आपण म्हणायचं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. काय जो कार्ब कॅटायन मोर स्टेबल असेल तो अल्कोहोल जास्त रिॲक्टिव्ह का बघा कारण का इथून OH बॉन्ड ब्रेक झाला तरी ह्या कार्बनला काय फारसा फरक पडणार नाही. कारण का तर इथं बघा ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोण घेऊन गेला ऑक्सिजन घेऊन गेला. ठीक आहे, ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोण घेऊन गेला ऑक्सिजन घेऊन गेला आणि इथं आला कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती कमी झाली. ठीक आहे, कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झाली कमी झाली. मग जर कार्बनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली तर ह्या कार्बनला देणारे पण कोणतर पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, ह्या कार्बनला काय पाहिजेत देणारे पण कोणतर पाहिजेत. आणि अल्काइल ग्रुप इज ऑलवेज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. अल्काइल ग्रुप असतो तो काय असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग. हा बघा मिथाइल ग्रुप हा मिथाइल ग्रुप बघा हा मिथाइल ग्रुप बघा ह्या कार्बनकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत म्हणून याला देणारे किती जण आहेत तर 3 जण आहेत. हा पण देतोय आणि अगेन हा पण देतोय. ठीक आहे, त्याच्यामुळं याच्याकडची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती याच्यावरती फारसे कार्ब कॅटायनचा चार्ज नसणार आहे. चार्ज आहे तो काय होणार कमी होणार. कार्ब कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय होणार याच्यावरचा कमी होणार. याच्या केसमध्ये बघा देणारे किती जण आहेत 2 जण आहेत. ह्याच्यापेक्षा याच्याकडे इंटेन्स चार्ज असणार आणि सगळ्यात जास्त इंटेन्स चार्ज याला देणारा एकटाच आहे. ह्याच्याकडे काय असणार तर सर्वात जास्त इंटेन्स चार्ज असणार. मग हा कार्ब कॅटायन टर्शरी कार्ब कॅटायन आहे तो मोर स्टेबल आहे म्हणून त्याचा जो अल्कोहोल असेल तो काय असेल मोर रिॲक्टिव्ह असेल. ठीक आहे, कारण हा OH बॉन्ड कार्बन आणि OH बॉन्ड जो ब्रेक झाला आहे तर याला फारसा फरक पडणार नाही म्हणून काय करणार हा OH बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक करणार. बघा मी परत एकदा सांगतोय महत्त्वाची गोष्ट आहे काय बघा कार्बन आणि OH मधला बॉन्ड ह्याच्यातून जर ब्रेक झाला टर्शरी अल्कोहोलमधून तर ह्या कार्ब कॅटायन जो तयार होतो याला फारसा फरक पडत नाही. कारण काय ह्याला देणारे किती जण आहेत 3 आहेत CH3 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 म्हणून हा तो काय असणार आहे तर मोर स्टेबल असणार आहे हे लक्षात ठेवा. आणि जो मोर स्टेबल कार्ब कॅटायन त्याचा अल्कोहोल आहे तो काय करणार आहे तर रिॲक्टिव्हिटी जास्त दाखवणार आहे. मग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर याच्यामध्ये मी लिहितोय. ठीक आहे, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स. ठीक आहे, अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी लिहितोय. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स कोणाची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असेल बघा टर्शरीची जास्त असेल. ठीक आहे, टर्शरीची रिॲक्टिव्हिटी टर्शरी अल्कोहोल आहे तो सगळ्यात जास्त असेल. देन कोण असेल सेकंडरी देन कोण असेल प्रायमरी असेल. ठीक आहे, ही रिॲक्टिव्हिटी असेल. ठीक
ठीक आहे. दोन्ही केसमध्ये आपण रिएक्टिव्हिटी बघितलेली आहे. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल टर्शरी, सेकंडरी आणि देन कोण आहे प्रायमरी. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे रिएक्टिव्हिटी ऑफ HX म्हणजेच हायड्रोजन हॅलाइड. याच्यात कोणाकोणाचे हे पण लक्षात ठेवा. हे दोन फॅक्टर आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही फॅक्टर आपण यूज करणार आहे रिएक्शनमध्ये ज्यावेळी आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन अल्काइल हॅलाइडमध्ये करणार आहे त्यावेळी. ठीक आहे. टर्शरी मोर रिएक्टिव्ह, देन सेकंडरी, देन प्रायमरी. यांच्या केसमध्ये बघा रिएक्टिव्हिटी ऑफ HX कोण असेल HI तो मोर रिएक्टिव्ह असेल, देन कोण असेल HBr असेल आणि देन कोण असेल तर त्याच्यानंतर असेल तो HCl असेल आणि त्याच्यानंतर असेल तो कोण असेल HF आणि HF काय व्हायलेंटली रिॲक्ट करतोय हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण पर्टिक्युलर रिॲक्शन बघू. ठीक आहे. आता हे पॉईंट झाल्यानंतर काय आपण एक पर्टिक्युलर रिॲक्शन, हे दोन मुद्दे यांच्यामध्ये ह्या रिॲक्शनमध्ये महत्त्वाचे आहेत की अल्कोहोलपासून आपण अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन करत असताना बघा काय असेल तर रिॲक्शन बघा. आता ठीक आहे. पहिली मी रिॲक्शन करतोय कोणाशी बघा तर आपल्याला काय करायचं आहे अल्कोहोल आहे. ठीक आहे. अल्कोहोल आहे त्याच्यापासून प्रिपेअर करायचं आहे अल्काइल हॅलाइड. ठीक आहे. काय प्रिपेअर करायचं आहे अल्काइल हॅलाइड. ठीक आहे. अल्कोहोल म्हणजे कोण ROH. ठीक आहे. याच्यापासून प्रिपेअर करायचं आहे RX. याच्यासाठी अटॅक करायचा आहे हायड्रोजन हॅलाइडचा. सिम्पल रिॲक्शन आहे. आता बघा आता पहिल्यांदा रिएजंट मी घेतोय समजा ही रिॲक्शन आहे CH3OH आहे. ठीक आहे. ही रिॲक्शन आहे CH3OH आहे. देन काय किंवा असं लिहितो मी हा सबस्ट्रेट लिहितो CH3CH2 आणि कोण आहे OH आहे. ठीक आहे. ह्याचं कन्व्हर्जन ह्याच्यावरती मी अटॅक करतोय कोणाचा HClचा अटॅक करतोय. ठीक आहे. याच्यावरती अटॅक करतोय आपण कोणाचा HClचा आणि HClचा अटॅक केल्यानंतर प्रॉडक्ट मिळेल का आपल्याला ही महत्त्वाची गोष्ट आहे. HClचा अटॅक केल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट मिळेल का. फक्त HClचा अटॅक केला आहे मी बाकीच्या कोणाचा केलेला नाही. प्रॉडक्ट मिळेल का ही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आत्ता बघितली अल्कोहोलची. टर्शरी अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर सेकंडरी आहे, त्याच्यानंतर कोण आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि हायड्रोजन हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी कशी आहे बघा तर HI सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे, देन कोण आहे HBr आणि देन कोण आहे तर HCl आहे. म्हणजे HClची रिॲक्टिव्हिटी आहे ती कमी आहे. हे लक्षात येते का बघा तुमच्या. हे HClची रिॲक्टिव्हिटी आहे ती काय कमी आहे आणि प्रायमरी अल्कोहोल जो आहे त्याची रिॲक्टिव्हिटी पण काय कमी आहे. ठीक आहे. ह्या दोघांचीही रिॲक्टिव्हिटी कमी आहे. गोष्ट लक्षात येते का बघा. आत्ता आपण त्याच्यासाठी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर बघितले. ह्या दोघांचीही रिॲक्टिव्हिटी कमी आहे. मग हे दोघे इझिली रिॲक्ट नाहीत होणार. हे बघा इथं पण कोण आहे हा प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल काय हा जो OH ग्रुप आहे या कार्बन ॲटमला अटॅच आहे. मग या कार्बन ॲटमला जर तो अटॅच आहे तर मग पुढे जाऊन कोणाला आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम कोणाला आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच आहे. म्हणून याला काय म्हणणार तुम्ही प्रायमरी अल्कोहोल म्हणणार. आणि प्रायमरी अल्कोहोल लेस रिॲक्टिव्ह आहे. प्रायमरी अल्कोहोल काय आहे लेस रिॲक्टिव्ह आहे. HCl अगेन लेस रिॲक्टिव्ह आहे. दोघेही लेस रिॲक्टिव्ह आहेत. मग कशी रिॲक्शन होणार. ठीक आहे. मग कशी रिॲक्शन होणार. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक रिएजंट ॲड करावं लागेल ZnCl2 झिंक क्लोराईड. ठीक आहे. काय ZnCl2 हा काय करावा लागेल रिएजंट ॲड करावं लागेल त्यावेळी ही रिॲक्शन होईल. ही रिॲक्शन काय होईल या आता रिॲक्शन होईल. आता काय करणार आहे सिम्पल गोष्ट आहे कार्बन आणि OH आहे यांच्यातला बॉन्ड आहे तो काय होणार ब्रेक होणार आणि Clचा नवीन बॉन्ड फॉर्म होणार हे लक्षात ठेवा. ठीक आहे. CH3 देन काय तयार होणार CH2 आणि देन काय तयार होणार Cl. ठीक आहे. आता हायड्रोजन हॅलाइड मिळालं. हा कोण आहे तर हा आहे तो इथेनॉल आहे. हा तो कोण आहे इथेनॉल आहे आणि हा कोण आहे इथाइल क्लोराईड. ठीक आहे. हा कोण आहे इथाइल क्लोराईड आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट मी इथं ZnCl2 काय यूज केलं. ठीक आहे. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या HCl प्लस ZnCl2 हा जो रिएजंट आहे या रिएजंटला तुम्ही ल्युकास रिएजंट म्हणता. याला कोण म्हणता तुम्ही ल्युकास रिएजंट म्हणता हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट की काय HCl प्लस ZnCl2 याला तुम्ही काय म्हणता ल्युकास रिएजंट म्हणता. दुसरी गोष्ट ZnCl2चा रोल काय हे काय यूज केलं मी. ठीक आहे. हे आहे ते काय यूज केलं मी काय यूज केलं याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे ZnCl2 हे काय आहे तर लुईस ॲसिड आहे. ठीक आहे. हे काय लुईस ॲसिड आहे. इट विल ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. हे काय करेल इलेक्ट्रॉन पेअर काय करेल ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. ते काय करेल इलेक्ट्रॉन पेअर आहे ते काय करणार ॲक्सेप्ट करणार आहे हे लक्षात घ्या. आता बघा हा ZnCl2 काय इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. ZnCl2
काम काय करतोय तर ZnCl2 आहे तो कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करायला मदत करतोय. काय करतोय? कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करायला मदत करतोय. कशी मदत करतोय बघा. ठीक आहे, समजा हा CH3 आहे. ठीक आहे, देन कोण आहे? CH2 आहे. परत कोण आहे? तर इथं OH अटॅच आहे आणि इथं ZnCl2चा अटॅक केला. ठीक आहे, तर ऑक्सिजनकडे लोन पेअर आहे, ती लोन पेअर शिफ्ट होते झिंकच्या ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, काय तयार होईल बघा पुढचं कंपाऊंड CH3 हे तयार होईल. देन CH2, देन कोण तयार होणार? ऑक्सिजन आहे. ठीक आहे, ऑक्सिजनला आता दोघे जण अटॅच आहेत, H आहे आणि इथं कोण आहे? Zn आहे. ठीक आहे, ZnCl2. आता काय होणार बघा, ऑक्सिजनवरती चार्ज आला पॉझिटिव्ह. ठीक आहे, कारण का व्हॅलेन्सीपेक्षा जास्त बॉन्ड तयार केले, 2 बॉन्ड करायला पाहिजे होते ऑक्सिजननं 3 केलेत आणि इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाले कुठं? झिंककडे. मग इथं काय होतं तर हा बॉन्ड आहे तो इझिली काय होणार? ब्रेक होणार. ठीक आहे, हा बॉन्ड इझिली ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर इथं तुम्हाला काय मिळाला तर CH3 CH2 प्लस कार्ब कॅटायन मिळाला. ठीक आहे, काय मिळाला? कार्ब कॅटायन. हा हेल्प करतोय कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करायला. कोण? ZnCl2. मग जर हा हा काय करत असेल? हेल्प करत असेल कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक करायला. आणि दुसरी गोष्ट एक ZnCl2चा दुसरा एक रूल काय? इट विल ॲक्ट ॲज डिहायड्रेटिंग एजंट. ठीक आहे, इथं मी हे इथं वरती लिहितो. ठीक आहे, CH3 CH2 प्लस. ठीक आहे, काय बघा, इट विल ॲक्ट ॲज डिहायड्रेटिंग एजंट. ठीक आहे, डिहायड्रेटिंग एजंट म्हणून पण हा काय होईल तर ॲक्च्युअली H2O मॉलिक्युलला काय करेल? बाहेर काढेल. ठीक आहे, आता ह्या गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट काय आहे बघा, तर हा ZnCl2चा रोल आहे. ZnCl2 आणखीन एक काम करतो. ZnCl2 काय करतो तर हा काय करतो? H+ आयन तयार करायला मदत करतो. हा काय करतो? HClला H+ आयन तयार करायला मदत करतो. आणखीन एक रोल याचा असा आहे, कशा पद्धतीने मदत करतो बघा. HCl आहे. ठीक आहे, आणि प्लस काय? ZnCl2 आहे. ZnCl2 आहे, HCl आहे. आता काय होणार बघा, तर H आणि क्लोरीनमध्ये बॉन्ड आहे. ठीक आहे, आता क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते काय करणार? झिंकच्या वॅकेट ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होणार. काय तयार होईल इथं? H+ आणि काय तयार होणार? ZnCl2 ZnCl3. ठीक आहे, कारण का 3 क्लोरीन आले. आता हा H+ आयन तयार करायला सुद्धा मदत करतो. हा ZnCl2चा रोल आहे ह्या रिएक्शनमध्ये. ठीक आहे, बघा काय काय गोष्टी आपण बघितलेल्या आहेत हे आधी बघा व्यवस्थित. पुन्हा एकदा रिवाईज करतो मी, 2 मिनटं लागतील पण समजून जाईल सगळं. काय बघा, अल्कोहोल आहे, त्याचं कन्व्हर्जन अल्कायल हॅलाइडमध्ये बघायचं आहे, करायचं आहे आपल्याला. ROH आहे अल्कोहोल. ठीक आहे, त्याला RX मध्ये कन्वर्ट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ HX. देन काय करणार तुम्ही? इथेनॉल घेतलं, CH3 CH2OH. ठीक आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि प्रायमरी अल्कोहोल लेस रिॲक्टिव्ह. HCl अगेन काय? लेस रिॲक्टिव्ह. ठीक आहे, म्हणून काय केलं? दोन्हीही लेस रिॲक्टिव्ह आहेत म्हणून आपण ZnCl2 वापरला आणि मग काय झालं? रिॲक्शन झाली CH3 CH2 आणि Cl. ठीक आहे, HCl प्लस ZnCl2ला काय म्हटलं जातं? ल्युकास रिएजंट म्हटलं जातं. ZnCl2 हे लुईस ॲसिड आहे, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतं. हे काय करतं? कार्बन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक करायला मदत करते. CH3 CH2OH आहे, लोन पेअर शिफ्ट झाली ZnCl2कडे. ठीक आहे, अशा पद्धतीनं 3 बॉन्ड तयार केले ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने घेतले आणि तो स्टॅबिलाइज झाला. इथं काय तयार झालं तर तुम्हाला कार्ब कॅटायन स्पेसिस तयार झाले, प्रायमरी कार्ब कॅटायन विच इज लेस स्टेबल. हा काय? लेस स्टेबल आहे. देन ZnCl2 काय ॲक्ट झाला आहे? डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय? पाणी बाहेर काढतोय तो. ठीक आहे, या रिॲक्शनमधनं जे वॉटर बाहेर पडणार आहे, पुढं मेकॅनिझममध्ये आपण बघणार आहे, वॉटर बाहेर पडणार आहे ते हे काय करतोय? रिमूव्ह करतोय आणि त्याच्याबरोबर तो काय करतोय? गुड इल्ड देतोय. इल्ड चांगलं मिळतंय, म्हणजे प्रॉडक्ट आहे तो काय मिळतोय? चांगला मिळतोय. देन इथं काय करतं? प्रोड्यूस H+ आयन प्रोड्यूस करायला मदत करतंय. ठीक आहे, टू हेल्प प्रोड्यूस H+ आयन. हे काय करतं? H+ आयन तयार करायला काय करतं? मदत करतं ZnCl2. हे सगळे ZnCl2चे रोल्स आहेत. आता आपण बघणार आहे मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन. ह्या रिॲक्शनचा नक्की मेकॅनिझम काय आहे हे बघणार आहे आपण. ठीक आहे, बघा मेकॅनिझम काय आहे. मेकॅनिझम बघत असताना अगेन रिॲक्शन इंटरमिडिएट आहे तो कार्ब कॅटायन आहे. ठीक आहे, रिॲक्शन इंटरमिडिएट आहे तो कोण आहे? कार्ब कॅटायन. व्यवस्थित बघा, CH3 CH2 आहे, देन कोण आहे? OH आहे. ठीक आहे, इथं कोणाचा अटॅक करताय तुम्ही? प्लस HClचा अटॅक करताय.
ठीक आहे. HClचं होमोलायटिक क्लेवेज होतं, H+ आयन देतोय हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. काय होणार, H+ आयन देणार. ठीक आहे. हा H+ आयन इथं आला. ठीक आहे. इथं ZnCl2 कॅटलिस्ट आहेच. ठीक आहे. ZnCl2. ठीक आहे. काय होईल बघा, तर H+ आयन इथं आल्यानंतर CH3, देन कोण आहे CH2, देन कोण आहे ऑक्सिजन, इथं हायड्रोजन आहे आणि हा एक हायड्रोजन आला. ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज, हा असा ब्रेकडाऊन झाला. ठीक आहे. ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला प्रायमरी कार्बोकॅटायन CH3 CH2 प्लस, ठीक आहे, हा मिळाला CH3 CH2 प्लस. आणि इथं कोण आहे बघा, H+ तर गेला ना, इथं राहिला कोण Cl-. ठीक आहे. हा Cl- इथं अटॅक करणार. ठीक आहे. Cl-. ठीक आहे. Cl- ॲड केला, काय मिळालं तुम्हाला CH3 CH2 अँड देन Cl. ठीक आहे. हा रिॲक्शनचा मेकॅनिझम असेल, हे लक्षात घ्या. आता ह्या मेकॅनिझममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काय बघा, तर रिॲक्शन इंटरमिडिएट. ठीक आहे. रिॲक्शन इंटरमिडिएट. रिॲक्शन इंटरमिडिएट कोण आहे, रिॲक्शन इंटरमिडिएट आहे तो कार्ब कॅटायन आहे. कोण आहे, कार्ब कॅटायन. कार्ब कॅटायनचा मिनिंग काय होतो, कार्बनवरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्ब कॅटायन. रिॲक्शन इंटरमिडिएट आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आता आणखीन एक गोष्ट असते. ठीक आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की HCl + ZnCl2 जो आहे तो काय आहे, तर ल्युकास रिएजंट आहे. हा काय, ल्युकास रिएजंट आहे. HCl + ZnCl2 काय, ल्युकास रिएजंट. मग हा ल्युकास रिएजंट नक्की काय रोल प्ले करतो. ठीक आहे. ल्युकास रिएजंट नक्की काय रोल प्ले करतो हे बघणार आहे. आता ल्युकास रिएजंट रोल प्ले करत असताना तो काय करतो, ल्युकास रिएजंट डिझॉल्व. ठीक आहे. ल्युकास रिएजंट काय करेल, डिझॉल्व करेल. कोणाला डिझॉल्व करेल, डिझॉल्व अल्कोहोल्स. ठीक आहे. हा कोणाला डिझॉल्व करेल, तर अल्कोहोल्सना डिझॉल्व करेल. हे लक्षात घ्या. नॉट अल्काइल हॅलाइड, हे महत्त्वाची गोष्ट आहे. नॉट अल्काइल हॅलाइड. ठीक आहे. ज्यावेळी हा काय करतो, ल्युकास रिएजंट डिझॉल्व करतो अल्कोहोलना, त्यावेळी तो टर्बिडिटी देतो. टर्बिडिटी म्हणजे काय बघा, व्हाईट कलरचं एक व्हाईटिश सोल्युशन. ठीक आहे. त्याला काय म्हणणार तुम्ही, तर टर्बिडिटी. टर्बिडिटी देतो. ज्यावेळी तो अल्कोहोलला डिझॉल्व करतो त्यावेळी काय करतो, तो टर्बिडिटी देतोय. हे महत्त्वाचा रोल आहे ल्युकास रिएजंटचा. आता 3 प्रकारचे अल्कोहोल आपल्याकडे असतात, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. कोणकोणता, प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोल. दुसरा आहे तो कोणता, सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल. आणि तिसरा आहे तो कोणता आहे, टर्शरी अल्कोहोल. 3 प्रकारचे अल्कोहोल आहेत. ठीक आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ल्युकास रिएजंट आहे तो टर्शरी अल्कोहोलमध्ये. ठीक आहे. टर्शरी अल्कोहोलमध्ये 1 मिनिटात टर्बिडिटी देतो. ठीक आहे. 1 मिनिट, 1 मिनिटात टर्बिडिटी देतो टर्शरी अल्कोहोलमध्ये. देन सेकंडरी अल्कोहोलमध्ये काय करतो, तो 5 मिनिट घेतो. ठीक आहे. काय करतोय, तो 5 मिनिट घेतोय. आणि प्रायमरी अल्कोहोलसाठी तो काय करतोय, 30 मिनिट घेतोय. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोलसाठी तो काय करतो, 30 मिनिट घेतो. काय समजते ह्याच्यावरून बघा, अल्टिमेट कन्क्लुजन काय काढणार आहे आपण हे बघा. ठीक आहे. ल्युकास रिएजंट अल्कोहोलला डिझॉल्व करतोय, अल्काइल हॅलाइडला नाही. अल्कोहोलला डिझॉल्व करतोय, अल्काइल हॅलाइडला नाही. ठीक आहे. म्हणजे हा लगेच डिझॉल्व होईल. कोणता, अल्कोहोल लगेच डिझॉल्व होईल. कोणता अल्कोहोल लगेच डिझॉल्व होईल, टर्शरी. ठीक आहे. टर्शरी अल्कोहोल लगेच डिझॉल्व होईल. ठीक आहे. आणि टर्शरी अल्कोहोल लगेच डिझॉल्व होतोय, पण तो लगेच रिॲक्ट पण होतोय ना, लगेच अल्काइल हॅलाइडमध्ये कन्वर्ट करतोय, म्हणून हा. ठीक आहे. 1 मिनिटात टर्बिडिटी तुम्हाला मिळते. सांगायचं मिनिंग काय आहे बघा, अल्काइल हॅलाइड या सोल्युशनमध्ये टर्बिडिटी देतात. ठीक आहे. अल्काइल हॅलाइड्स काय करतात, ह्या सोल्युशनमध्ये टर्बिडिटी, कारण ते सोल्युबल नाहीत म्हणून ते काय करतात, टर्बिडिटी देतात. अल्कोहोल डिझॉल्व केल्यानंतर टर्बिडिटी देत नाही. ठीक आहे. अल्कोहोल डिझॉल्व केल्यानंतर टर्बिडिटी देत नाही. ज्यावेळी काय करतो, अल्कोहोल अल्काइल हॅलाइड आहे की जो डिझॉल्व झालेला नाही, तो काय करतो, तर टर्बिडिटी देतोय. टर्शरी 1 मिनिटात टर्बिडिटी देतोय, सेकंडरी 5 मिनिटात देतोय, आणि प्रायमरी तो काय करतोय, 30 मिनिटात टर्बिडिटी देतोय. ठीक आहे. याचा अर्थ काय बघा, टर्शरी अल्कोहोल फास्ट रिॲक्ट झाला. काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. टर्शरी अल्कोहोल आहे तो काय झाला, फास्ट रिॲक्ट झाला, आणि त्यानं काय बनवलं, टर्शरी अल्काइल हॅलाइड बनवलं. ठीक आहे. त्यानं काय बनवलं, टर्शरी अल्काइल हॅलाइड बनवलं. हे टर्शरी अल्काइल हॅलाइड फास्ट बनते. ठीक आहे. फास्ट बनते की जे ल्युकास रिएजंटमध्ये सोल्युबल नाही. अल्काइल हॅलाइड ल्युकास रिएजंटमध्ये सोल्युबल नाही, आणि ते कसं बनते, फास्ट बनते, म्हणून लगेच टर्बिडिटी येते.
गोष्ट लक्षात येते का बघा, म्हणून लगेच टर्बिडिटी येते की काय, अल्काइल हॅलाइड ल्युकास रिएजंटमध्ये सोल्युबल नाही म्हणून ते काय करते, टर्बिडिटी दाखवते. टर्शरी अल्कोहोल लगेच रिॲक्ट होते, लगेच रिॲक्ट झाल्यानंतर ते कशात कन्वर्ट होते, अल्काइल हॅलाइडमध्ये कन्वर्ट होते आणि अल्काइल हॅलाइडमध्ये ते एकदा कन्वर्ट झालं की टर्बिडिटी दाखवते. टर्शरी अल्काइल हॅलाइड फास्ट रिॲक्ट होते म्हणून फास्ट टर्बिडिटी. सेकंडरी अल्काइल हॅलाइड स्लोली रिॲक्ट होते म्हणून 5 मिनिटं लागतात. ठीक आहे. सेकंडरी अल्काइल हॅलाइड स्लोली प्रोड्यूस होते असं आपण म्हणू. सेकंडरी अल्कोहोल आहे तो स्लोली काय होतोय, रिॲक्ट होतोय आणि अल्काइल हॅलाइड कसं करतोय, स्लोली तयार करतोय म्हणून याला 5 मिनिटं. ठीक आहे. आणि प्रायमरी अल्कोहोल जो असतो एकदम स्लोली रिॲक्ट होतो, एकदम स्लोली अल्काइल हॅलाइड तयार होतं. अल्काइल हॅलाइड स्लोली तयार झालं म्हणून याला काय लागतील, 30 मिनिटं लागली. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. परत एकदा स्लोली आपण बघूया. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर काय बघा, HCl + ZnCl2 ल्युकास रिएजंट आहे, तो डिझॉल्व अल्कोहोलला करतो. नॉट अल्काइल हॅलाइड, अल्काइल हॅलाइडला डिझॉल्व करत नाही आणि अल्काइल हॅलाइडला डिझॉल्व न केल्यामुळे अल्काइल हॅलाइड टर्बिडिटी दाखवतोय. मग जर अल्काइल हॅलाइड टर्बिडिटी दाखवतोय तर एक सिंपल गोष्ट आहे ना की काय, तर अल्काइल हॅलाइड ज्याच्या केसमध्ये फास्ट तयार होईल, अल्काइल हॅलाइड ज्याच्या केसमध्ये फास्ट तयार होईल त्याच्यात टर्बिडिटी लगेच सापडेल. ठीक आहे. आणि मोर रिॲक्टिव्ह अल्कोहोल कोणता असतो, मोर रिॲक्टिव्ह अल्कोहोल टर्शरी आहे, देन कोण आहे सेकंडरी आहे, देन कोण आहे प्रायमरी आहे. ठीक आहे. मग मोर रिॲक्टिव्ह अल्कोहोल कोण आहे, टर्शरी आहे. तर मग टर्शरीमध्ये टर्बिडिटी लगेच मिळेल, सेकंडरीमध्ये टर्बिडिटी थोडा वेळ लागेल, प्रायमरीमध्ये आणखीन वेळ लागेल. ठीक आहे. म्हणून टर्शरीमध्ये 1 मिनिटात टर्बिडिटी मिळते, सेकंडरीमध्ये 5 मिनिटात आणि प्रायमरीमध्ये काय तर 30 मिनिटामध्ये तुम्हाला टर्बिडिटी मिळते.